नमस्कार मंडळी. राजकारणात काही प्रश्न हे अनुत्तरित ठेवावे लागतात. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं लगेच देऊन राजकारण करता येत नाही. अशा अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांमधून बरंच काही साधलं जातं. त्यातून जे होतं ते राजकारण होतं. आता असाच एक प्रश्न सध्या अनुत्तरित राहिलेला आहे. ज्या वेळेस विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं, विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते, प्रश्नांना उत्तर देत होते. त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे बघून तुम्ही या बाजूला या असं विधान केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बंद दाराआड त्यांच्यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 तास चर्चा झाली. आता ही चर्चा नेमकी कोणती? काय त्या दोघांमध्ये चर्चा झाली? फडणवीस आमच्याकडे या म्हणून का बोलले? इतकंच नाही मित्रांनो, की त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी देखील फडणवीस यांची री ओढत ओढत उद्धव ठाकरेने आमच्याकडे यावं, महायुतीत यावं असं आमंत्रणही त्यांना देऊन टाक. हे सगळं होतं ना होतं तोच शिवसेना शिंदे गटाकडून एक विधान करण्यात आलं. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असं विधान केलं. आणि त्यामुळे तो जो प्रश्न अनुत्तरित राहिला त्याला अधिकच हवा मिळाली. नेमकं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काय चाललंय, काय होतंय, काय शिस्तय, हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक होता. पण देवेंद्र फडणवीस यांचं मागच्या काही वर्षांचं राजकारण जर तुम्ही बघितलं तर असे प्रश्न अनुत्तरित ठेवायचे त्याबद्दल फार काही गवगवा करायचा नाही. पण ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस मात्र आपलं इस्सित साध्य करायचं, ही फडणवीस यांची रणनीती आहे. आणि त्या रणनीतीनुसार जर या सगळ्या प्रसंगांकडे आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की शिस्त आहे काय, तर शिस्त आहे काहीच नाही. हा, पण काहीतरी शिस्त आहे हे मात्र यातून दाखवायचंय. आणि ते का दाखवायचंय तर त्याला कारणही तशीच आहेत मित्रांनो. पहिलं कारण त्यातलं की सध्या महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजलाय. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीनंतर अस्तित्वात आहे का असा प्रश्न आहे. आणि त्या अशा वेळेस उद्धव ठाकरे जे महाविकास आघाडीतले प्रमुख घटक आहेत, त्यांचा पक्ष प्रमुख घटक आहे, त्याबद्दल जर संभ्रम निर्माण झाला तर महाविकास आघाडी तोडायला मोडायला फारसा वेळ लागणार नाही. तशी पण ती खरंच अस्तित्वात आहे का, हाही प्रश्न आहे. दुसरा मुद्दा इंडिया आघाडी मित्रांनो. इंडिया आघाडी केंद्रात आहे आणि त्या इंडिया आघाडीत देखील उद्धव ठाकरे हे एक घटक पक्ष आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवार यांनी इंडिया आघाडीला सोयीस्कर नाहीत अशी वक्तव्य केली होती. आणि अर्थातच ती भाजपच्या वतीने केली होती. ज्यावेळेस सुप्रिया सुळे यांना परदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळाचं सदस्यत्व दिलं होतं, प्रमुख केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची ही वक्तव्य होती की भाजप चांगलं काम करते, देशासाठी काम करते. आणि त्यावेळेसही इंडिया आघाडीमध्ये हा एक संभ्रम निर्माण झाला होता की शरद पवार हे इंडिया आघाडी सोडणार का, इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का. आता नेमकी तशीच परिस्थिती ही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल महाविकास आघाडीच्या संदर्भाने बोलली जाते. ही ते एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या वेळेस उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटतात आणि त्यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा होते, त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचे काही व्यक्तिगत कामं असतील किंवा अन्य काही असेल,
त्याबरोबरच शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये संभ्रम निर्माण करणं हाही त्यामागचा हेतू असतो. कारण ज्या ज्या चर्चा ह्या बंद दाराआड होतात त्या चर्चा संभ्रम वाढवत असतात. आणि त्यामुळे त्या ठिकाणी देखील उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याशी बंद दाराआड केलेली चर्चा ही त्या हेतूने म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेत संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने असू शकते. आणि तसं जर असेल तर मित्रांनो, पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मग देवेंद्र फडणवीस त्याला बळ देत आहेत का? कारण अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचं पाऊल जर उद्धव ठाकरे उचलत असतील तर देवेंद्र फडणवीस त्याला पाठिंबा देऊ शकतात का? तर शिंदे हे महायुतीमध्ये जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याही पेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे, आणि त्यामुळे शिंदे यांना तसं घाबरायचं कारण नाहीये. कारण त्यांना जी आश्वासनं मिळालेली आहेत ही सगळी आश्वासनं ही अर्थातच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेली, आणि त्यामुळे शिंदे त्याबद्दल अजिबात साशंक नाहीयेत. मग प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य का केलं? तर त्यालाही कारण आहे मित्र, त्यालाही कारण आहे. इथेही राजकारण आहे. कारण हे प्रश्न सगळे अनुत्तरित राहणार आहेत. आणि राजकारणात जिथे जिथे असे प्रश्न अनुत्तरित राहतात तिथे तिथे राजकारण असतं, हे लक्षात ठेवा. तर ज्या वेळेस प्रताप सरनाईक म्हणाले की शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊ शकतात किंवा उद्धव ठाकरे आणि शिंदे हे एकत्र येऊ शकतात, तर त्याचं कारण पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचं असू शकतं. दुसरी गोष्ट की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येत आहेत, म्हणजे निदान मीडियाने तरी तशी हवा निर्माण केलेली आहे की हे दोन बंधू एकत्र येतात. अशा वेळेस शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा म्हणजेच या दोन भावांच्या एकत्र येण्यामध्ये कुठेतरी खीळ आहे का किंवा कुठेतरी असमंजस्य निर्माण करणं असं आहे का? तर ते असू शकतं. कारण हाही प्रश्न अनुत्तरित आहे, तिथेही राजकारण आहे. आणि त्यामुळे काय अर्थ घ्यायचा की फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे भेटले, याच्यामधून काय अर्थ घ्यायचा हा प्रत्येकाने ठरवायचा आहे. पण त्यात राजकारण मात्र नक्की आहे, आणि ते काय राजकारण आहे तेच मी आता मांडलेलं आहे. तर ज्या ज्या वेळेस राजकारणाचा अभ्यास केला जातो त्या त्या वेळेस असे प्रश्न शोधायचे असतात की जे अनुत्तरित आहेत. त्या त्या ठिकाणी राजकारण मात्र 100% असतं. आजच देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो. पण त्यावेळेस हेही लक्षात ठेवलं पाहिजे की खुद्द उद्धव ठाकरेही म्हणाले आहेत की देवेंद्र यारो का यार आहे, आणि वचनाला जागणारे आहेत. आणि त्यामुळे देवेंद्र आपल्या मित्रांबाबत म्हणजे शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांच्या बाबतीत असं काही करणार नाही जे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बाबतीत केलं. आज उद्धव ठाकरे यांनी लेख लिहून देवेंद्र यांची प्रशंसा केली. मग एवढा चांगला व्यक्ती जर तुमच्या सोबत होता तर तुम्ही त्याच्या पाठीत खंजीर का खुपसलात? हाही प्रश्न आहे आणि तोही अनुत्तरित आहे. आणि म्हणून तिथेही राजकारण आहे मित्रांनो. असो मंडळी, मी तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. लक्षवेध हा माझा चॅनल आहे. या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत त्याला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. युट्यूबने असहकार पुकारलेला आहे, नोटिफिकेशन जात नाहीत, पण तुम्ही शेअर करण्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ अजून 4 लोकांपर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद.